रामकृष्ण हरी. मित्रांनो नमस्कार. माऊली आर्ट स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात इच्छा होती, आपल्या सर्व सबस्क्रायबर्स यांची पण इच्छा होती की आपण एक लाईव्ह सेशन घ्यावा, कॅलिग्राफीबद्दलची काही माहिती द्यावी. तर मी पण त्याचा विचार करत होतो आणि आज आपल्या समोर येत आहे की कॅलिग्राफी किती इझी आहे हे आपण प्रात्यक्षिक तर करूया, पण त्याच्याबद्दलची काही माहिती पण जाणून घेऊया. कॅलिग्राफी करताना फर्स्ट टाइम आपल्याला अनुभव येतो की साध्या पेनने आपण ज्यावेळेस कॅलिग्राफी करतो, एखादं अक्षर लिहितो, देवनागरी अक्षर, त्यावेळेस आपण पेन कसा पकडायचा याचं नॉलेज नसल्यामुळे आपलं प्रॉपर थिन आणि थिक लाईन ही देवनागरीमध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती आपल्याकडून येत नसते. तर आपल्याला प्रॅक्टिससाठी डायरेक्टली टूल्स यूज करण्यापेक्षा हे आपल्याकडे सिजल्स मार्कर्स आहे. हे चिजल मार्कर्स आहे हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर आपण यांनी कॅलिग्राफी करणारच आहोत, पण याचा हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये 10 पेन्स मिळतात आणि साधारणतः याची किंमत 100 किंवा 110 रुपये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याच्याबद्दलची लिंक तर आपल्या व्हिडिओमध्ये खाली दिलेलीच असेल. आणि सर्वात पहिलं महत्त्वाचं, आपल्या माऊली आर्ट स्टुडिओला आपण खूप भरभरून प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आपण अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओ तर येतच राहतील. कमेंट्स करत जा, तुमच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळेल आणि मी पण नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कॅलिग्राफी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण टूल्स म्हणा किंवा सिजल्स मार्कर्स म्हणा, हे आपण 45 डिग्रीमध्येच का पकडायचे? कारण ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस हा पेन आहे, याची कट निब आहे. या कट निब असा क्रॉस पकडल्यानंतरच थिन आणि थिक लाईन ही ज्यावेळेस येते त्यावेळेस ते अक्षर एकदम रुबाबदार दिसतं. कॅलिग्राफीमध्ये अक्षराचं जे वळण आहे, तुमच्या हाताचं जे वळण आहे ते खूप महत्त्वाचं असतं. हे टूल्स आहेत, हे जे टूल्स आहेत हे टूल्स मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत. आपल्या लिंकमध्ये पण दिलेले आहेत, टॅग पण केलेले आहेत आपल्या व्हिडिओला प्रॉडक्ट्स. हे टूल्स आपण ज्यावेळेस पकडतो त्यावेळेस 45 डिग्रीमध्येच पकडणं गरजेचं असतं देवनागरी अक्षर लिहिण्यासाठी. कारण हा ज्यावेळेस थिन येतो आणि परत थिक जातो त्यावेळेसच ते अक्षर एकदम कमांडेबल रुबाबदार दिसतं. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्यावेळेस आपण कॅलिग्राफी करतो त्यावेळेस. मार्केटमध्ये असणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात असं पण नाही आहे. काही लोक बोरूचा पेन बनवतात घरी, आईस्क्रीमच्या स्टिक्सचं पण बनवतात, ते पण चालेल. पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडून तेवढा प्रॉपर टूल्स बनत नाही आणि मग आपलं अक्षर जर समजा प्रॉपर जर नाही आलं, थोडंसं इकडं तिकडं झालं तर मग आपला कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो. आपला कॉन्फिडन्स डाऊन न होण्यासाठी आपण जर प्रॉपर मटेरियलचा यूज केला तर आपल्यासाठी बेटर आहे आणि आपल्या अक्षर अजून सुंदर बनवण्यासाठी हेल्पफुल आहे. तर आपण ज्यावेळेस कॅलिग्राफी करतो टूल्सने त्यावेळेस त्याबरोबर ही इंक वापरली जाते. ही फोटो इंक आहे, ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. फोटो इंकचा हा बॉक्स मिळतो, कॅमलिन कंपनीचा बॉक्स आहे. आपल्या लिंकमध्ये पण दिलेला आहे. हा साधारणतः 750 to 800 पर्यंत मिळतो.
मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आपण खरेदी करू शकता आणि सुंदर कॅलिग्राफीसाठी या गोष्टींची खूप मदत होते. आता पेपर जो असतो तो पेपर कॅलिग्राफीसाठी आणि टूल्ससाठी तो ग्लॉसी पेपरच वापरला जातो. मॅट पेपरवर पण तुम्ही करू शकता, पण टूल्स तेवढा इझी जो ग्लॉस पेपरवरती चालतो तेवढा इझी मॅट पेपरवर चालत नाही. फोटो पेपर जे असतात ते फोटो पेपर आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यामध्ये आपण ग्लॉस पेपर जर घेतला तर एकदमच मस्त. आणि मॅट पेपर पण अवेलेबल आहेत. मॅट पेपरवरती जास्त शाईन करत नाही. फोटो इंक जी शाईन करते ती ग्लॉस पेपरवरती जास्त शाईन करते. आणि टूल्स एकदम इझिली चालतात. पण आपल्याला समजा प्रॅक्टिससाठी जर चिझल मार्करने प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला सर्वात बेटर आहे की आपण झेरॉक्स पेपर, व्हाईट पेपर वापरला तरी पण चालेल. त्याच्यावरती पण चांगली प्रॅक्टिस होईल आपली आणि आपलं अक्षर सुधारण्यासाठी खूप मदत होईल. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस कॅलिग्राफी करतो, अक्षर लिहितो, त्यावेळेस आपण व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, क्रॉस लाईन, आची मात्रा, ऊची मात्रा या ज्यावेळेस करतो त्यावेळेस थिक आणि थिन लाईनकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन या ज्या आहेत, उभ्या रेषा, आडव्या रेषा यांची प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस आपल्याला अक्षर सुधारण्यासाठी खूप हेल्पफुल आहे. आपण प्रॅक्टिकली तर करणारच आहोत, त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवेलच, पण आपण पण ज्यावेळेस जितकी प्रॅक्टिस करताल तितकं आपलं अक्षर लवकरात लवकर सुधारेल. आणि मला यातून हेच सांगायचं आहे की आपला पेन ज्यावेळेस होल्ड करतो त्यावेळेस तो प्रॉपर 45 डिग्री मध्येच पकडायचा की जेणेकरून थिन आणि थिक लाईन ही आपल्याला अक्षर छान दिसण्यासाठी मदत करेल. त्याबरोबरच आपण काही अक्षरांची पण प्रॅक्टिस करूया. मी तुम्हाला दाखवतो व्हाईट पेपरवरती चिझल मार्करने कसे अक्षर लिहायचे आणि पेन कसा पकडायचा. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे तुमचे अक्षर प्रॉपर येण्यासाठी. चला तर मग आपण थोडी प्रॅक्टिस करूया. हा जो चिझल मार्कर पेन आहे हा क्रॉस पकडायचा. ज्यावेळेस आपण क्रॉस पकडतो त्यावेळेस ही एकदम थिन लाईन येते. ही थिन लाईन ही अशाच पद्धतीने आली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आडवा पकडतो त्यावेळेस ही थिक लाईन येते. थिक आणि थिन लाईन खूप महत्त्वाची असते, कारण आपण प्रॅक्टिस करते वेळेस ही थिन आणि थिक लाईनच आपल्याला सुंदर हस्ताक्षर बनवण्यासाठी मदत करते. कारण आपण ज्यावेळेस स्टँडिंग लाईन करतो देवनागरीमध्ये त्यावेळेस वन साईड क्रॉस असते, खालची साईड पण क्रॉस असते. ही स्टँडिंग लाईन, ही जी उभी रेषा आहे ही याच पद्धतीने येणे गरजेचे आहे. दोन्ही साईडनी क्रॉस असते. ज्यावेळेस स्लिपिंग लाईन असते, आडवी रेषा, त्यावेळेस ही पण दोन्ही साईडनीच क्रॉस असली पाहिजे. ही क्रॉस लाईन हे खूप महत्त्वाचं आहे देवनागरी कॅलिग्राफी करण्यासाठी. ज्यावेळेस आपण स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन करतो त्यानंतर ऊची मात्रा, ही दुसरी मात्रा ऊची किंवा आईची मात्रा, यासाठी प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, ओनली प्रॅक्टिस. आता आपण पहिली ऊची मात्रा बघूया. दुसरी ऊची मात्रा केल्यानंतर फक्त तिला वरच्या स्वरूपात घेऊन जायचं आहे. ही ऊची मात्रा. आपली उभी रेषा झाली, आडवी रेषा झाली, एची मात्रा झाली, ऊची मात्रा झाली. याला या 45 डिग्री मध्येच पकडणं गरजेचं आहे, म्हणजे क्रॉस. ज्यावेळेस आपण क्रॉस पेन पकडतो त्यावेळेस
थिक लाईन आणि थिन लाईन, थिक लाईन आणि थिन लाईन ही अशीच येणे अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस आपण अ करतो त्यावेळेस सेम ही आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे ही आपल्याला मदत करते. यामध्ये आहे ऊ ची मात्रा पहिली, उभी रेषा आणि आडवी रेषा. सेम आ. आता ज्यावेळेस आपण इथे स्लीपिंग लाईन हा इकडच्या साईडने आपण ऊ केलेला आहे, ही उलट्या साईडने येतो. पुन्हा परत ऊ ची मात्रा आणि स्टँडिंग लाईन. हा झाला ज्ञ. ई त्यासाठी इंग्लिश मधला सी आणि पुन्हा उलटा सी म्हणजे आपली ऊ ची मात्रा. ज्यावेळेस आपण सी करतो आणि त्याला स्टँडिंग लाईन देतो त्यावेळेस आपला होतो ब. याची प्रॅक्टिस केल्यानंतर हा आला सी आणि हा आला पुन्हा उलटा सी, हा झाला क. सेम स्लीपिंग लाईन सी पुन्हा उलटा सी आणि स्टँडिंग लाईन ई. सेम स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन हा सी आणि पुन्हा उलटा सी झाला ड. ज्यावेळेस आपण पुन्हा स्टँडिंग लाईन आणि पुन्हा स्टँडिंग लाईन हा प. उलटा सी फ. अक्षर ज्यावेळेस आपण थिक लाईन आणि थिन लाईन कडे लक्ष देतो त्याच वेळेस ते अक्षर सुंदर दिसायला लागतात. ग. च. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस.
सर्व अक्षरे एक दुसऱ्यांशी रिलेटेड असतात. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस थिक लाईन थिन लाईनची प्रॅक्टिस प्रॉपर होईल त्यावेळेस आपण ही अक्षरं सहजासहजी काढू शकतो. आता मी काही नावं लिहितो.
आपण बघितलं असालच की अक्षराची थिन लाईन आणि थिक लाईन करून अक्षर कसं रुबाबदार करता येईल त्याचा प्रयत्न केला आणि आपण पण तो नक्कीच करावा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी की जेणेकरून आपलं अक्षर एकदम सुंदर दिसेल आणि रुबाबदार दिसेल. अक्षरांचं जे वळण जितकं सुंदर जाईल तितकं ते अक्षर आपल्याला पण बघायला खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.